भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख न केल्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये आंबेडकरी समाज व पुरोगामी संघटनांच्या वतीने जन आक्रोश विशाल महामोर्चा काढण्यात आला। मनुवादी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या विचारसरणीच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता नाशिक रोड रेल्वे स्टेशन इथून सुरू झाला। छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून मोर्चाची सुरुवात करण्यात आली। यानंतर मोर्चा शालिमार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ येऊन सभेत रूपांतरित झाला। हा लढा संविधानासाठी आहे, हा लढा स्वाभिमानासाठी आहे, हा लढा भावी पिढ्यांच्या भविष्याकरिता आहे, असा ठाम संदेश मोर्चाद्वारे देण्यात आला। शिव फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या जनतेने भारतीय संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरायचे आवाहन यावेळी करण्यात आले। मोर्चा दरम्यान मोठ्या प्रमाणात जनसहभाग पाहायला मिळाला। महिलांसह युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते। संपूर्ण मोर्चाचे लाईव्ह कव्हरेज पीके मीडियाच्या माध्यमातून करण्यात आले, त्यामुळे नाशिकसह राज्यभरातील नागरिकांना या आंदोलनाचं थेट दर्शन घडले। मोर्चा शांततेत पार पडला असून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। दरम्यान या प्रकरणावर गिरीश महाजन यांच्या अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही। धन्यवाद।